महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या ओबीसी समाजाची राजकारण्यांनी नेहमीच दिशाभूल केल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले। महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे तब्बल 106 जातींचा ओबीसी यादीत समावेश होऊ शकलेला नाही। बहुरुपिया, भट, पटवा, मीरू शिंपी, सिंगाडे बंजारा, चंडाल, घंची, तिमाली, गवळी, लाड, तेलंगी, अलकार, सुन्ना, मुंडा, संथाल, कोंडू, मझवार, दसर, चिमूर, मोरवे, बगळू, भारतीय इराणी, कुशवाह, शाक्य, मौर्य, सैनी या जातींचा यात समावेश आहे। 106 जातींना ओबीसी मध्ये का समाविष्ट केले नाही? पूर्ण कागदपत्र महाराष्ट्र सरकारने पुरवली नाहीत। सामाजिक मागासलेपण सिद्ध केलं नाही। निवडणुकीचं कारण सांगून पब्लिक सुनावणी रद्द केली। जातीचा सर्वे अहवाल दिला नाही। 106 जातींपैकी 20 जातींची कागदपत्र पाठवली, पण मराठी भाषेत, हिंदी किंवा इंग्रजीत भाषांतर केलं नाही। 1995 पासून याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे, परंतु महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी कोणतेही सहकार्य केला नसल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे सदस्य डॉक्टर शकील अंसारी यांनी केला आहे। राज्य सरकार अगर सक्रिय होती है, उनके विल होते हैं, तो ज़्यादा से ज़्यादा जो उनके स्टेट में कम्युनिटी है उनको शामिल कर लिया जाता है। लेकिन राज्य सरकार महाराष्ट्र की उदासीन है। ओबीसी रिजर्वेशन में सेंट्रल लिस्ट में जोड़ने के प्रति उनके रवैया काफ़ी दिनों से बेहतर नहीं रहा है। महाराष्ट्रातलं ओबीसी कमिशनचं अध्यक्षपद सध्या रिक्त आहे, पण ओबीसी समाजातल्या लोकांना केंद्राचे फायदे मिळवून देण्याकरता भाजपचे खासदार नाना पटोले पुढे सरसावलेत। ज्या जातींचे सर्वे करायचे त्यांचे तात्काळ सर्वे करावे, तसंच स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावं अशा मागण्या पंतप्रधानांकडे केल्या जाणार आहेत। ओबीसीचं वेगळं मंत्रालय करावं ही मागणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील किंवा आम्ही असू, हे सातत्याने आम्ही जे मागत आलेलो आहोत, ही प्रक्रिया राज्य सरकारने तातडीने पूर्ण केली तर मी विश्वास देतो राज्याच्या जेवढे लोकांना हे न्याय पाहिजे असेल या विषयावर, तर या सगळ्या विषयाला न्याय ते मंत्रालयाच्या माध्यमातून देऊ शकू। ज्याप्रमाणे मराठा समाजाचा उद्रेक सध्या महाराष्ट्रात दिसतोय, त्याप्रमाणे आता ओबीसी समाजही अधिकाराची लढाई लढण्यासाठी सज्ज होतोय। महाराष्ट्र सरकारनं यात वेळीच लक्ष घालून तोडगा काढावा, अन्यथा मराठ्यांबरोबर ओबीसींचीही नाराजी सरकारला सहन करावी लागेल। रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।